थोड्या वेळापूर्वीच पुण्यामध्ये जो कार्यक्रम झाला त्यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जय महाराष्ट्र बरोबर जय गुजरात असं म्हटलेलं आहे। तर काय वाटतं याच्यावर? आणि दुसरा प्रश्न त्याला जोडून की त्यांचा व्हिडिओ आल्याच्या नंतर उद्धव ठाकरे यांचा देखील जय गुजरातचा व्हिडिओ हा एकनाथ शिंदे यांच्याकडून ट्विट केला गेलेला आहे। तर काय वाटतं याच्यावर? आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी बघा, सत्तेसाठी लाचार झालेले दिल्ली शहरांसमोर किती लाचार होऊन नतमस्तक होतात त्याचं उत्तम उदाहरण आज एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून किंवा यांच्या तोंडून जो जय गुजरातचा नारा झालेला आहे त्याच्यावरून दिसून येते। केवळ आणि केवळ सत्तेची लाचारी या पलीकडे दुसरं काही एकनाथ शिंदेंना सध्या दिसत नाही आहे। आणि दुर्दैव असं आहे की महाराष्ट्रामध्ये पुण्यामध्ये कार्यक्रम होतो आहे आणि त्या पुण्यातून जय गुजरातचा नारा या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देतात। हे खऱ्या अर्थाने महाराष्ट्राला लाजिरवाणं असं आहे। पण नक्कीच महाराष्ट्रातली जनता हुशार आहे। या महाराष्ट्राशी मिंदेपणा ज्याने केलेला आहे, गद्दारी ज्याने केलेला आहे त्यांना महाराष्ट्र क्षमा करणार नाही। पण सर, उद्धव ठाकरेंचा देखील एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे, त्यामध्ये देखील त्यांनी जय गुजरात असं म्हटलेलं होतं, असं एकनाथ शिंदेंचे कडनं आरोप केले जातात। आता फक्त ते कुठेतरी सावरण्याचा प्रयत्न उद्धवजींच्या व्हिडिओच्या माध्यमातून होत असेल। उद्धवजींनी जर असं म्हटलं असेल तर ते गुजराती कार्यकर्त्यांच्या मेळाव्यातलं ते वाक्य असेल। महाराष्ट्राच्या कार्यक्रमामध्ये उद्धव साहेबांनी कधी असं म्हटलेलं नाही। ते जय हिंद जय महाराष्ट्राचाच नारा दिलेला आहे। उद्योगपती देखील एक केडिया म्हणून त्यांनी देखील असं म्हटलं की तुम्हाला काय करायचं ते करा, मी कधीच मराठी बोलणार नाही। पण महाराष्ट्रामध्ये राहून जर एवढी मस्ती जर कोणामध्ये येत असेल हे तरी ते सुद्धा योग्य नाही। परंतु केडियांची उद्या दातखिळी कशी बसेल हे उद्याच्या सभेमध्ये दिसून येईल। सर, परिणय फुके असं म्हणतात की ठाकरे ब्रँड नाहीये, तो बँड आहे, कसं बघता याकडे? आणि त्यालाच लागून नीलम गोरे यांनी देखील म्हटलं की ब्रँड बाजारात कुठेही मिळतात, कसं बघता या त्यांच्या वाक्याकडे? ही त्यांची ती पिपाणी जी आहे ना, नीलम गोरे काय किंवा परिणय फुके यांची पिपाणी जी आहे ही भाजपचे बोलघेवडेपणा आहे तो। आणि त्यामुळे अशा या गद्दारांच्या पिपाणी वाजवण्याकडे आम्ही फार गांभीर्याने बघत नाही। सर, उद्याचा जो मेळावा आहे तुम्ही पाहणी करायला आलेला आहात, कुठेतरी राजकीय नांदी दोन भावांची एकत्र येतील असं आहे का काही? खरं म्हणजे उद्याचा दिवस केवळ मुंबई नव्हे तर मुंबई, महाराष्ट्र आणि संपूर्ण भारत देशामध्ये एक ऐतिहासिक असा दिवस आहे। या महाराष्ट्राची अस्मिता वाचवण्यासाठी, मराठीची अस्मिता वाचवण्यासाठी उद्धवजी ठाकरे साहेब, राजसाहेब ठाकरे साहेब असतील किंवा महाराष्ट्रातले अन्य जे पक्ष आहेत त्यांचे अनेक प्रदेशाध्यक्ष हे सुद्धा उद्याच्या या मेळाव्यामध्ये उपस्थित राहतील आणि महाराष्ट्राची वज्रमूठ अधिक जबरदस्त ताकदीने किती उभी राहिले हे दाखवून देतील। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।